आज आपण मलेशियाला आलो होतो आणि मलेशियामध्ये हे ट्विन टॉवर आहेत. आता जगातले हे सर्वात उंच ट्विन टॉवर आहेत आणि याच्या 86व्या फ्लोअरवरती आता आपण बसून हे ज्ञानेश्वरी वाचतोय, ज्ञानेश्वरीचं चिंतन करतोय. फार चांगला आणि सुंदर अनुभव आहे. या ज्ञानेश्वरीचं चिंतन करताना एक वेगळीच अनुभूती आणि वेगळाच आनंद मिळाला. हा जो ब्रिज आहे हा या ट्विन टॉवरला जोडणारा ब्रिज आहे आणि या ट्विन टॉवरच्या बरोबर मध्यावरती 41व्या फ्लोअरला हा ब्रिज आहे आणि त्याच्यावर आपण आत्ता ज्ञानेश्वरी घेऊन चालत होतो, वाचत होतो. हा समोरचा ट्विन टॉवरचा भाग आहे. ज्या टॉवरमध्ये आपण एका टॉवरमध्ये येतो आणि दुसऱ्या टॉवरमध्ये समोरचा जो टॉवर आहे हा त्याचा दुसरा टॉवरचा भाग आहे. 86व्या फ्लोअरवरनं अगदी अप्रतिम आणि सुंदर दिसतं. वैशिष्ट्यपूर्ण ही इमारत आहे. हे ट्विन टॉवर आहेत आणि आश्चर्य म्हणजे ह्याला लागणारं स्टील, यातलं 100% स्टीलपैकी जवळजवळ 60% स्टील हे भारतातून इथे आणलं गेलेलं आहे. हे खरंच एक वेगळं आणि अकल्पित असं संपूर्ण जगाने याला मदत केलेली आहे. टॉवर बांधताना जपानचे आणि कोरियन इंजिनियर आहेत, डिझायनर हा अमेरिकेचा आहे आणि लेबर सगळ्या जगातून आलेले आहेत आणि या सगळ्या जगातून लेबर येऊन हे ट्विन टॉवर उभारलेले आहेत. आत्ता जगातले सगळ्यात उंच ट्विन टॉवर आहेत. अप्रतिम असं विलोभनीय दृश्य होतं आणि या ठिकाणी माझ्या ज्ञानेश्वरीची जी उंची आहे त्या उंचीच्या पेक्षा जास्त कुठल्याही ग्रंथाची उंची नाही आणि यासाठी जगातल्या सर्वोच्च ट्विन टॉवर्सवर बसून चिंतन करणं, ज्ञानेश्वरी वाचणं हा आनंददायक. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, राम कृष्ण हरी.